सगळ्यात पहिले मी एल एंटर करतो. एल एंटर केल्यानंतर या पॉइंट पासून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायची. सेम या पॉइंट पासून इकडे मी वर्टिकल लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर मग एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथून इथपर्यंत हॉरिझॉन्टल ड्रॉ केली. आता ह्याला आपल्याला ऑफसेट टाकायचं. तर ओ एंटर केलं ऑफसेट साठी आणि प्लिंथ लेवलची हाईट 0.6 मीटर घेतो. 0.6 एंटर केलं. ही लाईन वरच्या साईडला ऑफसेट टाकली. ओके. त्याच्यानंतर मग आपल्याला आता परत ऑफसेट टाकायचं आहे. तर मी डिस्टन्स होता एका फ्लोअरचा हाईट 3 मीटर घेतो. 3 एंटर केलं. ही लाईन वरच्या साईडला ऑफसेट टाकली. अशी ऑफसेट टाकत गेलो. त्यानंतर मग पॅरापेट वॉल असणार आहे. पॅरापेट वॉलची हाईट 1.2 मीटर घेतो. त्याला सिलेक्ट करून असा व्हॅल्यू पण टाकू शकतो. 1.2 एंटर केला. इथपर्यंत ही पॅरापेट वॉल आली. त्यानंतर मग बाकीचे आपण रेफरन्सेस घेणार. आता ड्रॉइंग जर का बघितलंस तर ही जी लाईन आहे ती ही वाली लाईन आपल्याला रेफरन्स घ्यायला लागेल. ही लाईन इकडचा रेफरन्स घ्यायला लागणार. एल एंटर. या पॉइंट पासून इथपर्यंत इथून टोटल समजा रेफरन्स घेतला. सेम या पॉइंट पासून इथपर्यंत इथून इथपर्यंत घेतो. आता याच्यावरती 3 मीटरची एक परत एक हाईट घेतो. इथे क्लिक केलं. एफ एंटर फिलेट. ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट केली. तर या पॉइंट पर्यंत वरती आता जी पाण्याची टाकी वगैरे असेल ती आपण कन्सिडर करतो. टी आर एंटर ट्रिम. हे ट्रिम करून टाकलं. त्यानंतर मग हे पण खालचं ट्रिम करून घेतो. त्यानंतर मग समजा आता ह्या पॉइंटला इथे विंडो असेल. मधल्या लाईनचा मिड पॉइंट घेऊ. इथे आपल्या विंडोज आहेत. तर विंडोजचा आपण रेफरन्स घेऊ शकतो. टीपी एंटर टूल पॅलेट साठी इथे आपण आर्किटेक्चर मधनं विंडो घेऊ. विंडोची थिकनेस डबल क्लिक करून एडिट मध्ये जायचं आणि इथे आता हे इंटिरियल मधला आपण कॉल केलेला आहे. आपला मीटरचा प्लॅन चालू आहे. तर हा जो खालचा जो मेट्रिक मधली विंडो जी आहे ती कॉल करायची. ही व्हॅल्यू डिलीट करू. त्याला डबल क्लिक करायचं. ओके. त्यानंतर मी इथे 100च्या जागी मी इथे 300 करतो. 300 एंटर केलं. क्लोज. सेव्ह द चेंजेस. सेम इकडे साईज वगैरे अशी पण वाढवता येईल. एम एंटर करून मूव्ह करू. याचा मिड पॉइंट या लाईनला पेस्ट केला. CO एंटर कॉपी. हा बेस पॉइंट घ्यायचा. या पॉइंटला कॉपी करतो. सेम हाच पॉइंटचा आपण रेफरन्स घेऊ शकतो इथून इथपर्यंत. ओके. त्यानंतर मग ह्या ग्राउंड लेवल पासून इथपर्यंत आपण हाईट घेऊ 0.9 मीटरची. 0.9 एंटर केलं. ओके. ही सील लेवल घेतली आणि इथे आपण विंडो समजा कॉल केली. त्याला सिलेक्ट करून या पॉइंटला क्लिक केलं. तर ही जी लेंथ आहे ती आहे या पॉइंट पर्यंत. त्याला मी सिलेक्ट करतो आणि इथे हे ड्रॅग केलं. त्यानंतर मग विंडोची हाईट आपल्याला 1.2 मीटर घ्यायची. ही अशी मी सेट केली. इथे हा लीडरचा ऑप्शन आहे. लीडर मधनं या पॉइंट पासून असं जाऊन इथे क्लिक करायचं. 0.9 सेल हाईट कंट्रोल ए केलं आणि इथनं हाईट कमी करायची 0.3 एंटर करतो आणि बाजूला क्लिक केलं. आता हे सरळ आलेलं आहे. आपल्याला समजा अँगल वरती काय असेल याला सिलेक्ट करून इथे
ऑर्थो बंद केला, या पॉइंटला क्लिक करून ते अशी हाईट देतो आपण. आता इथे स्पेसिंग या दोघांमध्ये जास्त आहे, प्लस इथे एरो पण आहे, एरो पण दिसत नाहीये. त्या एरोची साईज पण आपण चेंज करू. पुढचा शॉर्टकटली MLS एंटर मल्टी लीडर स्टाईल. MLS एंटर मल्टी लीडर स्टाईल. इथे मॉडिफाय मध्ये गेलो, मॉडिफाय मध्ये इथे टेक्स्ट हाईट आहे, मी 0.3 ठेवून देतो, म्हणजे परत आपल्याला इन्सर्ट करताना 0.3 हाईट द्यायची गरज लागणार नाही. त्यानंतर इथे लीडर अँड फॉर्मॅट मध्ये इथे पण साईज मी एरोची 0.3 करतो की आणि क्लोज करायचं, म्हणजे ही अशी एरोची साईज येऊन जाईल. हे देताना पण जेव्हा आपण सिलेक्ट करू इथे ही अशी हाईट देतात. त्यानंतर मग आता इथून इथपर्यंत ही स्पेसिंग पण जास्त आहे, तर मी इथे MLS एंटर केलं, मल्टी लीडर स्टाईल, मॉडिफाय मध्ये गेलो. त्यानंतर मग इथे लँडिंग गॅप आहे, हा आपण कमी करू, 0.1 केला, ओके आणि क्लोज केलं, म्हणजे हे जवळ राहते. किंवा इथून पण आपण सायझिंग देऊ शकतो. लिनियर सिलेक्ट करायचा, या पॉइंट पासून पर्यंत अशी हे हाईट आहे. आता इथे डायमेन्शनची पण हाईट मोठी आहे, तर टी एंटर करायचा, मॉडिफाय मध्ये गेलो, डी एंटर मॉडिफाय. त्यानंतर मी ते एरो साईज मी 0.3 करतो, टेक्स्टची साईज 0.3 करतो, आणि इथे लाईन्स मध्ये गेल्यानंतर आर्किटेक्चरल टिकचा ऑप्शन, सिम्बॉल्स अँड एरोज मध्ये इथे आर्किटेक्चरल टिक सिलेक्ट करतो, इथे ओके केलं आणि क्लोज केलं, म्हणजे आपल्याला असं पण हाईट देत आहे. सेम ही पण स्पेसिंग जास्त गेलेलं आहे. इथे परत मॉडिफाय मध्ये जाऊ, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. इथे टेक्स्ट जे आहे ऑफसेट फ्रॉम डायमेन्शन लाईन, इथे 0.625 आहे, हे 0.1 केलं, 0.1 ते हे असं आपण देतो. आता इथे हा जो डिस्टन्स झालेला आहे तो पण जास्त गेलेला आहे, परत डी एंटर करू, मॉडिफाय मध्ये जाऊ, लाईन्स मध्ये हा एक्सटेंड बियॉन्ड लाईनचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 0.1 केलं आणि हे पण 0.1 करतो, ओके आणि क्लोज केलं. ते हे इथून इथपर्यंत आलेले, डी एंटर. समजा आपल्याला ते ऑफ करायचे असेल, मॉडिफाय मध्ये गेलो, तिथे सप्रेसचा ऑप्शन दिलेला आहे, सप्रेस जर का केलं त्या लाईन्स ऑफ राहतील, आपल्याला असं दिसेल. ते आपण सप्रेस नाही करणार आहोत. ते मी 0.1 ठेवतो, म्हणजे हे असं दिसेल. आता ह्याला समजा आपल्याला मल्टिपल लीडर पुढे ऍड करायचे असेल, डायमेन्शन ऍड करायचे असेल, तर इथे मी कंटिन्यूचा ऑप्शन आहे, इथून असं कंटिन्यू स्टार्ट होऊन जाईल, असं सिलेक्ट करत जायचं. हे झालं की हे डिलीट करून टाकायचं. हे फक्त लेयर्स मध्ये काढ, एल एंटर केलं,
नंतर आपण हे अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकतो आणि हाच मी पोर्शन कॉपी पेस्ट करतो. त्याला सिलेक्ट केलं, CO एंटर कॉपी, हा बेस पॉइंट या पॉइंटला एक पेस्ट केलं, त्यानंतर मग या पॉइंटला एक पेस्ट केलं, हा पोर्शन डिलीट करून टाकतो. आता हेच आपण वरच्या लेवलला पण कॉपी करू शकतो. आता लेफ्ट साइडला सेम आहे, राईट साइडला वेगळं दिले. राईट साइडला बघितलं तर या दोन्ही लेवलला बाल्कनी दिली. हे दोन्ही मी सिलेक्ट केले, CO एंटर केलं आणि कॉपी करताना बेस पॉइंट हा घेतला, इथे आपल्याला 3 एंटर करायला लागेल, इथे 6 एंटर केलं, हे 3 मीटर आणि इथून इथपर्यंत 6 मीटरचं कॉपी केलं. आता ह्या साईडला जर का बघितलं तर प्लॅन आपला वेगळा आहे. फर्स्ट फ्लोअरला काय दिलेलं आहे, बाल्कनी दिलेली आहे राईट साइड. म्हणजे आज आपण कॉपी प्लॅन सिलेक्ट करणार, एकदा बनवल्यानंतर हा बाजूला कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर इथे आपल्याला बाल्कनी ऍड करायची. बाल्कनीची त्यांनी साइजिंग दिलेली आहे 4 मीटर बाय 1.5 मीटर. या पॉइंट पासून इकडे 1.5 एंटर, इकडे 4 एंटर आणि इथून इथे O एंटर केलं ऑफसेट साठी, 0.3 एंटर, ही लाईन बाहेरच्या साईडला, ही बाहेर, ही बाहेर. त्याच्यानंतर मग परत F एंटर, रेडियस 0 आहे, हे दोन्ही एक्सटेंड केले, हे दोन्ही एक्सटेंड केले. आता हा एवढा पोर्शन ड्रॉ केला. आता बाल्कनीसाठी आपल्याला इथे अजून एक लाईन ड्रॉ करायला. इथे ही जी लाईन आहे ही आपल्याला ड्रॉ करायला लागेल. ही लाईन डिलीट करून टाकायची. त्यानंतर मग आता त्यांनी बाल्कनी मध्ये काय दिलेलं आहे, इकडच्या साईडला डोअर असेल. डोअर आता इथे राहिलेला आहे ड्रॉइंग मध्ये, डोअर आपल्याला इथे काढायला लागेल. तो डोअर जो आहे तो हा वाला डोअर झाला, म्हणजे या पॉइंटला इकडे डोअर राहील. याला मी ओपन करतो 90 डिग्री मध्ये, फ्लिप करून घेऊ, M एंटर मूव साठी, हा बेस पॉइंट सेकंड करू. .9 घेऊ आपण. सेम आता ह्या पॉइंटला आपल्याला डोअर प्लेस करायला लागणार. इथे हा डोअर एलिव्हेशन मधला घेतला आणि हो हा इथे मी प्लेस करू. त्याला सिलेक्ट करून इथे साईज आहे 0.9 ची घ्यायची, हे 0.9 ऑलरेडी आहे. आणि त्याच्याच वरच्या लेवलला काय करायचं आपल्याला, हाईट पण सेट करून घेऊ, 2.1 ची हाईट राहील.
डोअरची स्टँडर्ड हाईट मीटर मध्ये 2.1 लिहून घे. आधी पॅरापेट वॉल बनवून घेऊ 1.2 मीटर. आणि विंडो सेम याला कॉपी करू. CO एंटर. बेस पॉइंट घेतला आणि वरच्या साईडला 3 एंटर केलं. आता दोन्ही जर का बघितलं तर आपण एलिव्हेशन जे बनवतो ते ह्या साईडने बनवतो, म्हणजे इकडच्या साईडने आपण बघतो या साईडने. तेव्हा आपल्याला ही बाल्कनीची वॉल दिसते. ओके, तर त्याच्या खालचं जे असेल त्या वॉलच्या खालचं ते आपल्याला दिसणार नाही. समजा आपल्या कॉन्क्रीटची वॉल असेल तर, ओके, ग्लास वॉल असेल तर दिसेल. आणि त्या कॉन्क्रीटची वॉल असेल तर आपल्याला खालचं डिलीट करायला लागेल. त्याला दोन्ही सिलेक्ट करून आपण एक्सप्लोड करू. एक्स एंटर एक्सप्लोड साठी. एक्सप्लोड का करायचा, हे समजा तुम्ही ट्रिम करायला गेले तर ट्रिम होणार नाही. त्यामुळे आधी त्याला सिलेक्ट करून एक्स एंटर करू एक्सप्लोड साठी आणि त्यानंतर मग ट्रिम करून देऊ सगळं. असं ट्रिम केलं. एवढीच आपल्याला विंडोज. सेम हे आपण वरच्या साईडला कॉपी करणार. CO एंटर. हा बेस पॉइंट घेतला आणि हा इथे पेस्ट केला. CO एंटर. इकडे कॉपी पेस्ट केलं. त्यानंतर मग आता इथे डिझाईन क्रिएट केलेलं आहे. या पॉइंट पर्यंत समजा आपल्याला क्रिएट करायचं आहे. आतला पोर्शन ट्रिम करून घेऊ. O एंटर ऑफसेट साठी डिस्टन्स आता इथे मी 0.3 घेतो. ही लाईन खाली, ही लाईन इकडे, ही लाईन इकडच्या साईडला. आणि त्यानंतर मग खालच्या साईडला या लेवल पर्यंत आपल्याला घ्यायची. F एंटर केलं फिलेट साठी. आता इथे हा मल्टिपलचा ऑप्शन ऑन ठेवता. त्यानंतर मग आपल्या साईडला आपण हॅचिंग करून घेऊ. H एंटर हॅच साठी. इथे वरच्या साईडला हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले. त्यांनी डिझाईन कुठला वापरलेला आहे, क्रॉस हॅचिंग नुसता. हा वाला 137 वाला सिलेक्ट केला आणि इथे प्लेस करतो. सायझिंग आपण इथून कमी जास्त करू शकतो. आता राहिल्या फक्त ह्या स्टेप्स. आता स्टेप्स जर का बघितल्या त्याने आतल्या साईडला अचीव केलं ना. हे जरासं वरती आहे. M एंटर. बेस पॉइंट घेतला. वरच्या साईडला मी 0.3 चं डिस्टन्स दिला. 0.3 एंटर. हॅलो, त्याच्या खालच्या साईडला आपल्याला स्टेप्स काढायचे.
एल एंटर करून या मिड पॉइंट पासून इकडे लाईन ड्रॉ केली, इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करतो. आता याला खालच्या साईडला आपण ऑफसेट टाकू. रायझरचं डिस्टन्स मी कॅल्क्युलेट करू आपण. समजा आपल्याला 20 स्टेप्स टाकायचे, तर 3 मीटर डिवाइड बाय 20, 0.15 ची हाईट राहील. ओ एंटर ऑफसेट 0.15 च हाईट आली. आता याला सिलेक्ट करताना तिथे खाली मल्टिपलचं ऑप्शन आहे. मल्टिपल जर का ऑन केलं असं हे स्टेप्स येतात. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अजून एक टाकून देऊ. याच आपण खालच्या साईडला आपण कॉपी करणार. CO एंटर, बेस पॉइंट घेतला आणि या पॉइंटला इथे कॉपी पेस्ट केलं. ओके, तर या अशा आपण कॉपी पेस्ट केलं. आता इथे जर का बघितलं, ड्रॉइंग मध्ये बघितलं, तर त्याने त्या डॉटेड लाईन दाखवल्या यावाल्या. त्या डॉटेड लाईन कशासाठी दाखवल्या, तर ह्या साईडने बघताना आपण त्या मागच्या साईडला स्टेप्स असतात, तर त्यासाठी त्या डॉटेड दाखवल्यात. डॉटेड नाही दाखवले तर चालतील, कारण की मागच्या साईडच्या लाईन्स पण आपल्याला दिसतात. कंटिन्यू दाखवलं तरी चालतं. डॉटेड जर का करायचे असेल तर इथे अदर मध्ये जायचं, प्रॉपर्टीज मधनं. इथे लोड मध्ये गेलो, समजा ही सेकंड नंबरची लाईन लोड केली. ओके ओके, त्यानंतर मग हे सगळं सिलेक्ट केलं. ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन ही वाली लाईन सिलेक्ट करायची. परत इथे अदर मध्ये जाऊ, याच्यातलं आपण स्पेसिंग कमी करू. 1च्या जागी इथे 0.1 केलं. ओके करतो. आणि परत सिलेक्ट करून स्पेसिंग आता इथे अजून कमी करावं लागेल आपल्याला. आलेली आहे का, स्पेसिंग अजून कमी करावं लागेल. ओके, मीटर मध्ये असल्यामुळे इथे मी 0.01 करतो. 0.01. ह्याची पण ह्याला सिलेक्ट करून ही वाली सेट केली. असं आपण डॉटेड करू शकतो. ओ एंटर ऑफसेट साठी 0.15 चा डिस्टन्स आला. ही लाईन खालच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. PR एंटर ट्रिम, हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम केला. 4 स्टेप्स आले. लँडिंग वगैरे दाखवायचं असेल तर लँडिंग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला लागणार. म्हणजे एक स्टेप आपल्याला कमी करायला लागेल. इथे MA एंटर मॅच प्रॉपर्टी साठी हा सोर्स ऑब्जेक्ट घ्यायचा आणि हा डेस्टिनेशन ऑब्जेक्ट. PR एंटर ट्रिम, ही आपली लँडिंग आली. TR एंटर ट्रिम, हा पोर्शन में ट्रिम केला.